आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत। सन्माननीय दिनापाडी साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो। आणि पहिल्यांदा आपण जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट वाईज टुर्नामेंट मात्र भिवंडी तालुक्यामध्ये घडली गेली। एकदा टाळ्यांचा गजर असू द्या दिनापाडी साहेबांसाठी। चांगले व्यक्तिमत्व तर आहेच, परंतु त्यापेक्षा एक चांगले स्पोर्टमॅन सुद्धा आहेत आणि नेहमीच स्पोर्टची ते कदर करत असतात। दिनापाडी साहेबांचा आपण या ठिकाणी हा सन्मान राजेंद्र पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत। त्यांच्या समेत पाहू शकाल उपाध्यक्ष सन्माननीय उमाकांत पाटील साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत। माजी उपसरपंच ग्रामपंचायत अंजूर, त्याचप्रमाणे ओमकार युवासेना संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय उमाकांत पाटील साहेबांचं या ठिकाणी आपण येतोची स्वागत आणि सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत। हा प्रेम आहे राजेंद्र पाटील सरांवरती। मी मगाशी सुद्धा उल्लेख केला की फक्त भिवंडी तालुक्यात नव्हे तर ठाणे जिल्ह्यातून मात्र कोणा कोपऱ्यातून मात्र मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी येत असतात। त्यांचा सर्वांचा आपण या ठिकाणी मनापासून स्वागत करत आहोत। ओमकार युवा सेना संस्थेचे खजिनदार आदरणीय रमाकांत घरत साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे साहेब सन्मान घेण्यासाठी। सन्माननीय रमाकांत घरत साहेब त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। आपण वेळ कमी घ्या आणि लगेच शिताक्षण लावून घ्यायचं आहे, कारण की वेळ भरपूर झालेला आहे। त्यासाठी आपण वेळेचं भान ठेवायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची। आमच्यासोबत कॉमेडी बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ भिवंडी कमी वेळेमध्ये खूप मोठी प्रगती करणारे समीजी ठाकरे, स्वागत आहे आपला कॉमेडी बॉक्स। जरूर रमाकांत घरत साहेबांबद्दल मी एवढंच म्हणेन की ज्याप्रमाणे ओमकार युवा सेना संस्थेच्या माध्यमातून जी स्पर्धा आपण नुकतीच आपण संपन्न केली, त्या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून बाईक जिंकली होती, लकी ड्रॉच्या माध्यमातून। आणि नेहमीच दिनापाडी साहेबांच्या पाठीमागे त्याचप्रमाणे युवा सेनेचे सर्व सदस्य नेहमीच दिनापाडी साहेबांच्या अगदी पाठीशी खंबीरपणे उभे असतात, त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत। धन्यवाद रमाकांत घडे साहेब, आपण सुद्धा इथे आलात, या स्पर्धेचा आनंद आपण द्विगुणित केला, त्याबद्दल तुमचं सुद्धा मी मनापासून ऋणी आहे। त्यानंतर युवा कार्यकर्ते ओमकार युवा सेने संस्थेचे सन्माननीय यश कुमार पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। विनंती करतो की आपण पुढे या, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे। राजेंद्र पाटील सरांच्या शुभ हस्ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। सर्वत्र आता या स्पर्धेची चर्चा सुरू आहे मित्रांनो। स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 त्यानंतर लाखिवलीचे उद्योजक सन्माननीय सुमित पाटील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे लाखिवलीचे समाजसेवक आशिष पाटील हे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया। आणि सोशल मीडिया भिवंडी तालुक्याचे प्रमुख आदरणीय दिलीपजी नितीनजी म्हात्रे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो की आपण पुढे यावं, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे। या कारण हा प्रेम आहे राजेंद्र पाटील सरांचा, कारण प्रेमा खातीर तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहात आणि सर्वांचा योग्य तो मान सर्वांना आम्ही या स्पर्धेच्या वतीने देत आहोत। एकीकडे पाहिलं तर सामना सुरू झाला, दुसरीकडे आपण व्यासपीठावरती पाहुण्यांचं या ठिकाणी येतुचे स्वागत इथे मात्र संपन्न करतोय। पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आणि जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅचकडे। कॉम्बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत माझे दोन्ही सहकारी समालोचक सुनील पवार आणि त्याच्या सोबतीला असतील समीर ठाकरे। खूप खूप धन्यवाद स्वीट व्हॉइस ऑफ भिवंडी। रणजित आम्ही हे उल्लेख केला की 3 असोसिएशनमध्ये सर्वात तडका समालोचक कोण असेल तर तो मात्र योगी पाटील। तर पहिल्या चेंडूवर पाहिला आपण की ज्या प्रकारे समीर आकुटप्या चेंडू होता हुक करण्याचा प्रयत्न, परफेक्ट टायमिंग पाहायला मिळाली नाही। चेक एक सन्मान आहे सौरभजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, विनंती करतो की आपण पुढे या। सौरभजी पाटील यांचा आपण सन्मान इथे मात्र संपन्न करतोय, ते सुद्धा युवा ओमकार युवा सेना संस्थेचे युवा कार्यकर्ते आहेत आणि त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत राजेंद्र पाटील सरांच्या शुभ हस्ते। धन्यवाद। ओटी कॉम्बॉक्स चेक चेक। थँक्यू सो मच योगी पाटील सर, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आपण करूया। स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये
कव्हर ड्राईव्ह क्लासिकल फटका या ठिकाणी बघायला मिळतोय आणि बॉल सरळ कवच बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. 4 धावांकरिता क्लासिकल चौकार. अतिशय सुंदर फटका या ठिकाणी बॅटर विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला. टेनिस बॉल क्रिकेटमधील एक फार मोठं नाव आहे आणि आज अनेक दिग्गज खेळाडू तुम्हाला स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकाच्या या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसतील. अकुटप्प्याचा बॉल हुक केलाय ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट आणि बॉलला भिरकावून दिलाय सरळ सीमा पार, आउट ऑफ द पार्क, षटकार. अतिशय क्लास शॉट पाहिला आपण. अकोटप्पा चेंडू होता, पूर्णपणे अनुभव जो आहे तो पणाला लावला आणि एका दर्जेदार एवन क्वालिटीचा हुकचा फटका बॅकवर्ड स्कुलेच्या वरतून चेंडूला भिरकावलाय षटकार. आणि समीर जर पाहिला आपण पहिला चेंडू होता जो कव्हर ड्राईव्ह केला होता, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि सदाबहार चौकार ठोकला होता. हो आणि करेश मात्रेच्या विरुद्ध मजबूत कडीवरती आता वार करायला सुरुवात केलेली आहे. लिमिटेड ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये तेच तुम्हाला बघायला मिळतं. पुन्हा लेन बॉल ऑन द राईट्स, व्हाट अ शॉट, इनक्रेडिबल, आउटस्टँडिंग आणि केक बॉल सीमा पार. विश्वनाथ जाधव ऑन फायर, येतोय षटकार. परत एकदा अतिशय क्लास फटका पाहिला आपण. यावेळेस पाहता थोडासा उजव्या यष्टीवर चेंडू होता पाहिला आपण. अकुटप्प्यात चेंडू होता, फोर्सिंग फटका पाहिला पण पूर्ण शक्ती अपाट होती समीर. आणि या कॉमेंट्री बॉक्सकडे ज्ञानेश्वर सज्ज होते झेल टिपण्यासाठी, कारण की प्रति झेलला क्रिकेट रसिकाला 100 रुपयाचं बक्षीस आहे. यावेळेस पाहता चांगला चेंडू, तेवढा छानसा मनगटी फटका, टर्न केला चेंडूला ऑन साइड कडे, अतिशय वेगात एक सिंगल कंप्लीट करतोय. आणि बघता बघता जर पाहिला आपण निश्चित समीर तुम्ही उल्लेख केला की मजबूत कडीवर हल्ला बोल केलाय. आणि एक मोठ्या खेळाडूचा हा आकर्षण वैशिष्ट्य असतो की तुम्ही जेव्हा मोठ्या खेळाडूच्या विरुद्ध आक्रमण स्वीकारताना मात्र धावा ऑटोमॅटिक बनतात. पाहतो की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण तब्बल 19 बिनबाद, एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली. अतिशय सुंदर सुरुवात या ठिकाणी बघायला मिळाली. भिवंडी ते पारोल परिसरातील एक मानाची भव्य स्पर्धा. खरं तर 2009 साली या स्पर्धेची सुरुवात झाली आणि आज 2025 मध्ये आपण आहोत. हे सातत्य राजेंद्र रघुनाथ पाटील, भिवंडीचा बुलंद आवाज, तसेच सुप्रसिद्ध पत्रकार ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मागील 17 वर्षांपासून भरवण्यात येते. आणि यावर्षी आपण पाहतो की प्रथमतःच रजनी क्रिकेट, डे नाईट क्रिकेटच्या स्वरूपामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 4 मिनिटांमध्ये फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाली 19व्या स्कोर कार्डवरती. आणि आपण अनेक वर्ष बघत आलेलो सुनील पवार सर, राजेंद्र पाटील सरांच्या प्रेमाखातर अनेक त्यांचा मित्र परिवार, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रातील मोठमोठे व्यक्तिमत्व आवर्जून या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असतात. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या वडिलांना स्वर्गीय रघुनाथ पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. समीर पाहतोय आपण, खूप छान उल्लेख केला आपण की ज्या प्रकारे उल्लेख केला राजेंद्र पाटील सराबद्दल की कित्येक वर्षापासून सेकंड ओव्हरमध्ये भूषण गोलंदाजी करण्यासाठी येतोय. फर्स्ट ओव्हरमध्ये 19व्या विश्वनाथच्या बॅटमधून रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय आणि वॅकेंड एरियामधून बॉलला सर पाठवलाय पॉइंटच्या पलीकडे. 4 धावांकरिता भूषणच्या विरुद्ध विश्वनाथचा चौकार. अतिशय क्लास फटका पाहिला. थोडासा चेंडू एसटीच्या बाहेर होता आणि असं म्हणतात की चांगले चांगले बॅटर जेव्हा बॅटिंगला येतात ना, समीर ठाकरे आपल्या कमरेला एक पिशवी घेऊन येतात, त्यामधून हळूच एक फटका हा बाहेर काढला, रिव्हर्स अटेंड केला आणि काय देखना फटका होता. चौकाने मात्र विश्वनाथ जाधव यांनी सांगितले, दाखवलंय की ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट मला का म्हणतात. त्याचं एक उत्तम उदाहरण पेश करताना वा भाई वा. पुढचा चेंडू परत एकदा पिकअप फटका, चेंडू चाललंय बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरतून ठोकलाय तुपानी षटकार. विश्वनाथ जाधवला थांबवणं आता कठीण झालेलं आहे. लेग समोर बॉल येत होता, थोडंसं भूषणनं चतुराई दाखवली, जागा पडून खेळण्याचा प्रयत्न विश्वनाथचा होता, परंतु या ठिकाणी ओळखलं आणि पिक करत असताना बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे पाठवलं. आणखी एक मोठा फटका विश्वनाथच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला. षटकार. प्रिन्स ऑफ लाखिवली प्रथमेश तानाजी पाटील यांचं देखील प्रत्येक वर्षी या स्पर्धेसाठी भरपूर मोठं वाटा असतं आणि ट्रॉफी अनवेलिंग सेरेमनी या ओव्हर नंतर केली जाणार. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफीचा अनावरण सोहळा स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक आता प्रेक्षकांसमोर आणणार आहोत, ज्या चषकासाठी ही सर्व आटापिटा सुरू आहे. भूषणच्या विरुद्ध आक्रमण सुरू झालेलं आहे.
हो, कमी गतीने टाकलेला हा बॉल आपण पाहतोय. थोडासा फिंगर रोल केले होते, बोट फिरवली होती, पडल्यानंतर बाहेर वळून घेणारा होता आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. समीर जर पहिले 2 चेंडूवर चौकारांनी षटकार त्यानंतर मात्र आता व्हेरिएशन करणं गरजेचं होतं बॉलरला, म्हणून बोटं फिरवली चेंडूवर धीम्या गतीचा फसवा चेंडू टाकला, त्यावर मात्र बीट झालाय, पण लेग बीटच्या स्वरूपात एक धाव रोखू शकला नाही. टीमची धावसंख्या पुढे सकते. आता मात्र पाहतोय आपण 30 खूपच चांगली सुरुवात पाहतोय आपण. नाणेफेकीचा कॉल गमल्यानंतर टेनिस क्रिकेटचे एक बहादार खेळाडू जो माहतोय विश्वनाथ जाधव याला थांबवणं कठीण जातोय भादवड बी टीमला. जरूर तुटून पडलेला आहे. पहिल्या बॉलपासून त्यानं आक्रमण केलेलं आहे. यावेळेला पुन्हा कटर होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर वळून घेणारा बॉल. 3 दिवस रात्रींमध्ये आपण ही स्पर्धा बघितली आणि आज अखेर पवार सर आपण अंतिम दिवसामध्ये आलेलो आहोत. या स्पर्धेला 17व्या वर्षामध्ये आपण या स्पर्धेला निरोप देणार आहोत आणि कोण होणार विजेता बघा त्या पॅम्पलेटवरती देखील सर्व रेकॉर्ड्स तुम्हाला बघायला मिळतील. 2009 पासूनचे विजेते, उपविजेते हे सर्व रेकॉर्ड राजेंद्र पाटील आणि त्यांच्या टीमच्या वतीनं गावदेवी स्पोर्ट लाखिवलीच्या वतीनं मेंटेन ठेवण्यात आलेले आहेत. पण निश्चित पंचाला जर वाटलं तर हा रिव्ह्यू घेऊ शकता, पण बाकी खेळाडू घेऊ शकत नाहीये, कारण की फक्त बेमेरसाठी आपला DRS आहे, त्याचा एकच DRS आपल्याला घेता येईल. आणि पंचाला जर शंका वाटली तर तो थर्ड पंचाकडे निर्णय सोपवू शकतोय. हे एक रूल आहे या स्पर्धेचं पाहतोय आपण. समीर जर पाहिला आपण निश्चित चर्चा होती राजेंद्र पाटील सरांची 17वा पर्व आहे आणि हा पहिलाच पर्व पाहतो की डे नाईट. आज तुमचं पहिलाच दिवस आहे, आगमन झालेले 2 दिवसापासून एकच चर्चा आहे. राजेंद्र पाटील सर जो बोलून दाखवतो तो करून दाखवतोय. त्यांनी गेल्या वर्षी सांगितलं होतं की पवार सर पुढच्या वर्षी आपल्याला ही स्पर्धा नाईटच्या स्वरूपात खेळवायची आणि त्याच्या प्रत्यक्ष पाहतोय की 3 दिवस एकच चर्चा. भिवंडी ग्रामीणमध्ये सध्या पाहतोय आपण या विभागातली नंबर 1 स्पर्धा, तीच म्हणजे स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक. काय बोलशील? नाही, अगदी बरोबर. या स्पर्धेमध्ये सर खरं तर माझा पहिला दिवस आहे, परंतु तुमच्या माहितीसाठी मी याच परिसरातील आहे. मागील 17च्या 17 वर्ष मी स्पर्धा जवळून बघितलेली आहे, त्याच्यामुळे राजेंद्र पाटील साहेबांबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. सातत्याने मागे अगदी गावाच्या नजीक मैदान होतं, काही त्रुटी त्या मैदानामध्ये होत्या, तरी देखील आपण अनेक वर्ष तेथे स्पर्धा सफल केली आणि आता मागच्या 2 पर्वामध्ये आपण ह्या क्रीडांगणावर स्पर्धा पाहतो आणि एक यशस्वी स्पर्धेचं आयोजन त्यांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. रेफर करण्यात आलेला आहे. आज दोन्ही ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील तिसरे पंच सांगतात की फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू खूप पायनो जास्त टप्पा नंतर चेंडू कट झालाय हे सांगताना आमचे तिसरे पंच पाहतोय. निश्चित अतिशय जबर सुरुवात. निश्चित आता मात्र या षटकामध्ये विचारला आपण समीर तर पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे पटके, त्यानंतर मात्र कमबॅक केलंय गोलंदाज भूषण यांनी. पुढचा चेंडू पाहतोय आपण समोर डावखुरा त्याचा बॅटर, इथं मात्र मंगेश यादव सज्ज होतोय खेळण्यासाठी. तो क्षेत्ररक्षण कायम. पुढचा चेंडू याच पात्र हा पटका लॉफ्टेड. वा वा भाई वा, चेंडू चाललाय मिडविकेटच्या वरतून, आलाय हा दमदार तुपानी षटकार. कडक शॉट. केडीके पवार या ठिकाणी बसलेले आहेत आणि काय फटका खेळला. लॉफ्ट करत असताना थोडा आतमध्ये येणारा बॉल होता आणि रिसचा चांगला वापर केलाय यादव. आय थिंक त्या ठिकाणी मंगेश यादव आहे लेफ्ट हँडर बॅटर आणि आता विश्वनाथच्या सोबतीनं तो देखील मोठ्या फटक्यानं सुरुवात करतोय. धावसंख्या धावफलकावरती 36. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला. आफ्टर 2 ओव्हर 36, 18च्या सरासरीनं धावा या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत आणि आपण वळूया ट्रॉफी अनवेलिंग सेरेमनी, ट्रॉफीचा अनावरण सोहळा पाहुण्यांच्या शुभास्ते आपण करतोय. निश्चितपणे पाहिला तर या ठिकाणी आपण ज्या ट्रॉफीज पाहतो त्या ट्रॉफी जिंकण्यासाठी तब्बल या स्पर्धेमध्ये आपण 36 संघांना मात्र या ठिकाणी संधी दिली गेली आणि त्या 36 संघांपैकी कोणताच संघ मात्र चॅम्पियनची ट्रॉफी जिंकणार त्या ट्रॉफ्यांचं आपण इथे अनावरण करतोय. आपल्या सोबतीला पाहिलं तर या ठिकाणी शिवसेना ठाणे जिल्हा सचिव तथा ओमकार युवासेना संस्थेचे अध्यक्ष दिनाश शेठ पाटील साहेब, त्यांच्या सोबतीला सर्व व्यासपीठावरील पाहुणे मंडळी या सर्वांच्या उपस्थितीने आपण या ठिकाणी ट्रॉफीचं अनावरण करतो. एकदा टाळ्यांचा गजर असू द्या. कोण होणार चॅम्पियन आणि या ट्रॉफीज पहा मित्रांनो, प्रत्येक संघाचा स्वप्न असेल की किमान या स्पर्धेतून आपण थाटामाटानं एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये घेऊन जाण्याचं स्वप्न असेल. पाहतच राहावं ट्रॉफीकडे. समीर, काय बोलशील या ट्रॉफीबद्दल? अतिशय भव्य आणि दिव्य ट्रॉफीचं सिलेक्शन. प्रत्येक वर्षी तुम्हाला नवनवीन ट्रॉफीज बघायला मिळतात आणि आज या 17व्या पर्वामध्ये ट्रॉफी अनवेलिंग सेरेमनी बघतोय आणि खऱ्या अर्थानं अनेक संघ
एकूण 36 संघ या स्पर्धेमध्ये आपण खेळताना बघतोय. जरूर पाहू शकेल या ठिकाणी मान्यवर मंडळी आता मात्र आपल्यापासून रजा घेत असताना आपण इथे आलात, बहुमूल्य वेळ आपण खर्च केला, सर्वांचं हृदयाच्या अंतकणातून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि असंच प्रेम तुमचं राजेंद्र पाटील सरांवरती लाखिवली गावावरती राहील याच आम्ही अपेक्षा तुमच्याकडे बाळगतो. उमेश नावाचा गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण. एक चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता, खऱ्या अर्थानं स्ट्रेट डोईचा फटका खेळायचा होता, पण चेंडू मात्र लॉंगॉनकडे डीपमध्ये ट्रॅव्हलिंग होते आणि फक्त आणि फक्त एकच सिंगल. समीर छा प्रकारे पाहतोय की आपण पहिल्या 2 षटकामध्ये तुफानी बॅटिंग पाहिली, आता मात्र या षटकामध्ये एक विकेट इथं मात्र प्राप्त करावं लागेल. जर तुम्हाला आणि काल 2 दिवसापर्यंत विचार केला आपण समीर, तर तुम्ही बघितलं असेल की 70-65 धावा सहज चेस होतात. हो, काल 75 धावा सुद्धा चेस झाल्या. अगदी जवळून आम्ही बघितलेल्या त्या सर्व मॅचेस. 37 धावा धावफलकावरती. 37. उमेश पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेला ऑन साईडला पूल गेला, चांगला फटका होता. डीप मध्ये मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, फक्त मिळेल एकच धाव. भागीदारी उत्तमरित्या आपल्याला बघायला मिळते. आदरणीय दिना पाटील साहेब या स्पर्धेतून रजा घेत असताना साहेब आपण आला, त्या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपलं शतशः आभार व्यक्त करतोय. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. वेगवान गोलंदाज आहे उमेशच्या. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल्स तुम्हाला बघायला मिळाल्या. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक तुम्ही बघितलेल्या. उमेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हा बॉल यावेळेला स्लाइड्स केलाय बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला. बॉल वेगाने निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. अतिशय क्लास फटका होता हा. पाहतोय आपण पॉईंटच्या डोक्यावरतून चेंडूला पाठवलंय. बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार. आणि व्यक्तिगत जर विचार केला पण आतापर्यंत विश्वनाथ जाधव यांच्या बॅटमधून जवळपास 3 षटकार आणि तेवढेच चौकार पाहतोय आपण 33 या धावसंख्येत बॅटिंग करताना. आणि समीर पाहतोय की आपण या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक पटकावले. तर काल जर मध्यरात्री पाहायला पण जुनाधुरी गावाचा आकाश काय खतरनाक बॅटिंग केली. त्यानंतर मात्र कासारोली टीमचा मोहित यांनी मोहित केलं सर्वांना. आणि आज मात्र विश्वनाथ जाधव तो अर्धशतक कंप्लीट करेल काय. गोलंदाज सज्ज होताना यावेळेस पाहता चांगला चेंडू होता आणि तिथं बॅकफूट ला जायचं होतं, पण खऱ्या अर्थाने फ्रंट लावून मात्र खेळण्याचा प्रयत्न जागेवरून बीट होतोय. पहिल्या वेळेस पाहतोय की आपण विश्वनाथ जाधव बीट होतोय. एक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये समीर पाहिले आपण. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च करतोय. म्हणजे पहिल्या 2 षटकाचा जर विचार केला आपण, हा षटक अतिशय चांगलं. हो, पलटवार करणं गरजेचं होतं, कारण फार वेगानं प्रचंड वेगानं धावा बनत होत्या आणि या कंडिशन्समध्ये पलटवार करून देणं गरजेचं होतं. तो पलटवार केलेला आहे. बॅटची बाहेरील कडा. बॉल फ्लाय स्लिपला जरूर फ्लाय झाला, परंतु एकही फील्ड स्लिपमध्ये तैनात नव्हता. सुदैव म्हणावं लागेल. फलंदाजाचं ड्रायव्हिंग करायचा प्रयत्न होता. एकच धाव त्या ठिकाणी जोडली गेली आणि धावसंख्या 43 आकड्यावरती तुम्ही पाहतायत. समीर जर विचार केला आपण टेनिस क्रिकेटमध्ये क्वचित आपल्याला फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप पाहायला मिळतात. जवळपास शॉर्ट थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडू असतात. फ्लॅश स्लिपच्या मार्गे हा चेंडू गेला होता. जर फर्स्ट स्लिप असती तर क्वचित एक मोठा विकेट हाताला लागला असता. डेफिनेटली, कारण आता विकेटची गरज आहे आणि एवढ्या वेगानं धावा बनत गेल्या तर मग चेसिंग करत असताना भरपूर डिफिकल्टीज येऊ शकतात. असे आपण जर विचार केला तर भादबड टीमकडे देखील स्ट्रॉंग बॅटिंग युनिट आहे. बॅटिंग अटॅक खूप चांगला आहे, परंतु ज्या वेळेला मोठा स्कोर होतो त्यावेळेला चेसिंग करताना सायकोलॉजिकली फलंदाज प्रेशराईज होतात. एकच धाव इथे देखील मिळाली आहे. धावसंख्या एकेका धावेने पुढे नेण्याचा प्रयत्न, परंतु आता इथून मागच्या 2 षटकांमध्ये 2 षटकांच्या कंपॅरिझनमध्ये पवासर उमेशचं हे षटक चांगलं म्हणावं लागेल. 8 धावा त्यानं आपल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 धावा या धावफलकावरती लागल्यात. आणि की पूर्णपणे सहमत आहे आपल्या मी या उल्लेखची. कारण की पाहतो की जेव्हा 4 किंवा 5 षटकाचे सामने येतात समीर, तेव्हा तुम्ही 8 किंवा 7 धावा खर्च करता, तो अतिशय चांगला षटक म्हटला जातोय. आता पाहतोय आपण 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त धावफलकावर इथं मात्र 44. समीर पाहतोय की आपण निश्चित आता मात्र या 3 षटकासाठी 13 मिनिटं घेतले, तर 2 मिनिटांमध्ये तुम्हाला हा षटक टाकणं कंप्लीट करणं गरजेचं आहे. खेळपट्टीचा जर विचार केला आपण, हे अगदी बरोबर ओव्हर रेट मेंटेन ठेवलेला आहे. आपण 5 मिनिटांमध्ये जरी एक षटक कंप्लीट केलं, 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला पूर्ण करायचीच असतात. आणि यावेळेला भादवड बीच्या गोलंदाजांनी चांगल्या प्रकारे ओव्हर रेट मेंटेन ठेवलेला आहे. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी आता बघूया कोणता गोलंदाज येथून वापरला जाणार. ऑप्शन सर भरपूर आहेत. बाला देखील गोलंदाजी करू शकतो, परंतु या ठिकाणी खूप छान उल्लेख केला आपण. कारण की पाहतोय की ओव्हर रेट खूप चांगला आहे आणि
अमोल येतोय आणि समीर जर पाहिला पण तुम्ही उल्लेख केला होता की पहिल्या षटकामध्ये भादवड बीची बॅटिंग खूप मजबूत आहे, कारण की भन्नाट फॉर्ममध्ये करेस आहे, बाळा आहे, त्यानंतर मते नावाचा वादळ या टीमकडे. म्हणून एकूण जर विचार केला खेळपट्टीचा आणि या ग्राउंडचा तर 60-65 धावा सुद्धा कमी पडतात. एकूण जर विचार केला हा सामना एकतर्फी होणार नाही हे सर्वांना माहीत आहे. जरूर जरूर, कारण ज्या वेळेला बघा टेनिस बॉल क्रिकेटमधील दिग्गज संघ एकमेकांच्या समोर येत असतात ना, त्यावेळेला प्रेक्षक देखील आतुर असतात. एक क्लोज फोटो फिनिश सामना व्हावा, क्लोज एन्काउंटर बघायला मिळाला आणि जरूर दोन्ही टीमकडून जर समान फाईट झाली तर डेफिनेटली जी प्रेक्षकांना अपेक्षा आहे तसा सामना बघायला मिळेल यात शंकाच नाही आहे. पण तो एकही विकेट घेतलेला नाही आहे, ही फार मोठी खंत. आणि पाठीराखे थोडे नाराज असतील भादवड बीचे त्यांच्या गोलंदाजांवर. अमोलचा पहिला बॉल, लाऊडली अपील, फिंगर गोज अप आणि फायनली पहिला धक्का लागतोय गावदेवी स्पोर्ट दानिव संघाला. यादव गोज बॅक टू डगआउट. पण कुठली शंका नव्हती, पंचाच्या मनामध्ये प्लम पकडलं गेलं. आणि समीर ठाकरे ही चर्चा होती की सतत चौथा दिवस आहे आणि थेट प्रिन्स म्युझिकचा आपण यांच्याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत. दिवसेंदिवस मात्र अतिशय चमकदार कामगिरी लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहतोय आपण. प्रिन्स म्युझिक इनका कोई जवाब नाही आहे. 6 विकेटची आवश्यकता होती. पहिल्या विकेटची पार्टनरशिप पण जर पाहिला आपण तब्बल धावा बनल्या होत्या, इथं मात्र 44 चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. आणि अंतिम षटकामध्ये मात्र अमोल पहिला ब्रेक थ्रू मिळून होते आपल्या टीमला. चर्चा करत होतो की विकेटची गरज आहे आणि फायनली अमोलनं शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर तो धक्का तेथे दिला. जय विश्वकर्मा आणखी एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटमधील. अनेक वर्षांपासून दानिव संघाचं प्रतिनिधित्व हा खेळाडू देखील करतोय आणि चांगला खेळत आलेला आहे. जरूर आपण जर विश्वकर्माचा विचार केला तर वय वर्ष 40च्या वर असेल, परंतु ती फिटनेस आणि तोच खेळ त्याने मेंटेन ठेवला आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेरचा होता, ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आला. खूप जास्त बाहेरून खेचून मारला बॉल, फक्त एकच धाव. 45 धावा वैयक्तिक. विश्वनाथ सध्या 34 वर बॅटिंग करतोय आणि या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतकं आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये आकाश पाटील श्रीराम स्पोर्ट जुनांदुर्की संघाचा यानं 61 धावा बनवल्या आणि MCC कासार वडवली या संघाचा मोहित ज्यानं जुनांदुर्कीच्या विरुद्ध 61 धावा बनवल्या होत्या. एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतकं तुम्हाला बघायला मिळाली होती. अमोल सज्ज होताना पाहतोय आपण. यावेळेस पात्र क्लास फटका, कव्हरकडे कुठलाही क्षेत्रक्षेप नाही आहे. चेंडू मात्र एका टप्प्याने सीमा पार आला. ह्या खणखणीत चौकार. क्लासिकल फटका, क्लासिकल स्ट्रोक. असं वाटते की एखाद्या फोटोग्राफरला पोज देऊन बॅटर विश्वनाथ तेथे उभा आहे. ज्या प्रकारे फटका खेळल्यानंतर तो गुडघ्यावर बसून होता. ॲक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्हाला बघायला मिळेल. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता स्लाइटली. जरूर आपण विचार केला तर वाईड ऑफ ऑप्शन फुल लेन टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु फुल टॉस फलंदाज चतुराईना फटका खेळला. ताकद न वापरता फक्त दिशा दाखवली. टायमिंगच्या जोरावरती तो चौकार त्याच्या बॅटमधून आला आणि धावसंख्या 49 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचलेली आहे. 49. अतिशय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय. यावेळेस पाहता फुल टॉसचा फटका सरळ बॅटने स्टँड अँड डिलिव्हर. वा भाई वा, अजून एक धमाका पाहतोय. आणि या षटकाने मात्र व्यक्तिगत पाहतोय की आपण आता मात्र अर्धशतकाकडे वाटचाल करताना इथं पाहतोय 44 या धावसंख्येवर बॅटिंग करताना विश्वनाथ जाधव. क्या बात आहे. म्हणजे या स्पर्धेतील स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामधील तिसरं अर्धशतक आपल्याला बघायला मिळेल का? आणि त्या अर्धशतकाच्या वाटेवरती सध्या विश्वनाथ जाधव हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. 44 वर तो नॉट आउट खेळतोय. या डावामध्ये अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. टीमची टोटल 55 धावा. 55 धावांमध्ये एकट्या खेळाडूच्या 44 धावा. यावरून कळून येतं की त्यानं पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे. हा बॉल पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, जागेवरून कवचला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल सरळ निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आणि आता डावातील शेवटचा बॉल आहे. षटकार मारण्याचा जरूर प्रयत्न करेल विश्वनाथ. अर्धशतकाच्या तो अगदी नजीक पोहोचलाय, परंतु अमोलला आता सूर गवसलेला आहे. षटकारानंतर त्यानं डॉट बॉल फेकलाय, त्याच्यामुळे तो देखील हा चेंडू डॉट फेकून मोमेंटम आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करेल. अतिशय भव्य ही क्रीडा नगरी तुम्हाला बघायला मिळते. अमोल पुढचा बॉल, यावेळेला मात्र आउटसाइड एज. विकेटची संधी आहे. कॅच ड्रॉप आणि बॉल आता वेगाने सरसावतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवरती येतात
4 धावा नॉट आउट 48 धावा बनवल्या विश्वनाथ जाधवनं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 59 आणि 60 धावांचं आता आव्हान पार करावं लागेल. आणि भादवड संघाचा 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये त्याच्यामुळे 2 रन्सची पॅनल्टी आम्ही देत आहोत. धावा असेल एकूण 61 आणि टार्गेट करावं लागेल ते 62 धावांचं पूर्ण. या ठिकाणी हा सामना जिंकण्याकरिता भादवड बी ला जबरदस्त फटकेबाजी तुम्हाला बघायला मिळाली. पहिल्या मॅच मध्ये चिंबीपाडाच्या विरुद्ध गाणे असा सामना तुम्ही बघितला ते गाणे संघानं परास्त केलं चिंबीपाडा संघाला आणि आजच्या दिवसातील हा दुसरा सामना तुम्ही पाहतात. या स्पर्धेतील पहिली रात्र गाजवली अंसिका स्पोर्ट पिंपलगर संघानं. कालच्या रात्रीमध्ये MCC कासार वडवली संघ टॉप 3 मध्ये पोहोचणारा संघ तुम्हाला बघायला मिळालेला. आज खरं तर हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि गुढीपाडव्या निमित्त तमाम हिंदू बांधवांना प्रथमतः मी खूप खूप शुभेच्छा देतो. भिवंडी ते पारोळ परिसरातील मानाची भव्य स्पर्धा 2009 साली ही स्पर्धा सुरू झाली. राजेंद्र रघुनाथ पाटील साहेबांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने स्पर्धा सुरू केली आणि गावदेवी स्पोर्ट लाखविलीचं त्यांना भरपूर मोठं सहाय्य लाभलं. शिक्षण महर्षी आज आपण पाहतोय की जुना नुर्कीमध्ये केन टावरे शाळा असेल त्याच्या अगोदरचा इतिहास ही तुम्हाला माहिती आहे की शाळा कुठे भरवली जायची आणि त्या शाळेसाठी कोणी अहोरात्र मेहनत घेतली. असे शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील आणि त्यांच्या स्मरणार्थ आज त्यांच्या सुपुत्रांनी मागील 17 वर्षांपासून क्रिकेटची भव्य स्पर्धा आयोजित केलेल्या. तर आपण चर्चा करतोय की 2009 ला ज्या वेळेला स्पर्धा सुरू झाली त्यावेळेला स्वर्गीय नंदकिशोर खारबाव या संघानं तो चषक जिंकला होता आणि गावदेवी पोगाव हा संघ त्यावेळेला रनर अप राहिला होता. आणि आज आपण बघूया डिफेंडिंग चॅम्पियन 2024 ला याच मैदानावर जय हनुमान पोगाव हा संघ होता आणि जय हनुमान लाखिवली हा संघ फायनलला परास्त झाला होता. 2024 चा हा लेखाजोखा आहे परंतु 2025 चा विजेता कोण पुढच्या येणाऱ्या स्पर्धेच्या फॉर्म वरती कोणाचं नाव प्रिंट होऊन येणार ते आज तुम्हाला रात्री मध्यरात्री बघायला मिळेल. आज आपण पाहतोय की हळूहळू आता प्रथमेश तानाजी पाटील असतील त्याचबरोबर प्रणव राजेंद्र पाटील दिशांत राजेंद्र पाटील हे देखील हळूहळू आता सामाजिक क्षेत्राकडे वळत आलेले आहेत. आपल्या वडिलांच्या बरोबरीने ते सुद्धा चांगली कामं करून आपल्या घराण्याचं नाव खरं तर पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. प्रिन्स मूवीजचं देखील मोलाचं सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे आणि तब्बल 51,000 रुपये 333 रुपयांचं पहिलं पारितोषिक असणारी ही स्पर्धा आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांनी सर्वोत्तपरी सहाय्य केलेलं आहे त्याच्यामध्ये आदरणीय संजय गुरुनाथ गुळवी सरपंच ग्रामपंचायत निंबवलीचे ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकासाठी आम्हाला भव्य चषक या स्पर्धेमध्ये लाभलेला आहे. तसेच द्वितीय क्रमांकासाठी नरेंद्र विलास गोराटकर कार्तिक मोटर्स कमर्शियल मोटर अँड डीलर भिवंडीचे अर्थातच टेंबोलीचे युवा उद्योजक नरेनभाई गोराटकर यांच्याकडून द्वितीय क्रमांकासाठी आम्हाला भव्य चषक लाभलेला आहे. तसेच भिवंडी शहराची मानाची पालखी भिवंडी ठाणे मर्यादित अर्थातच श्री कल्पेश मारुती पाटील एकविराई सेवक मुक्काम खारबाव यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकासाठी आम्हाला भव्य चषक या स्पर्धेमध्ये लाभलेला आहे. त्यांचे विशेष आभार. त्यानंतर या स्पर्धेमध्ये श्री प्रतीश शरद गोंधळे दिवे यांच्याकडून कूलर आलेला आहे जो मालिकावीरासाठी दिला जाणार आहे. ते ट्रॉफी आलेली आहे ती मालिकावीरासाठी दिली जाणार आहे जे जावई आहेत. आणि कूलर आम्हाला या स्पर्धेमध्ये स्वर्गीय गजानन भवन पाटील यांच्या स्मरणार्थ रणजित गजानन पाटील लाखिवली यांच्याकडून मालिकावीरासाठी कूलर आलेला आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाजासाठी डॉक्टर देवी आणि अनंता भोईर मायरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल साविंद्रा यांच्याकडून आम्हाला भव्य चषक आलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील आम्हाला डॉक्टर देवी आणि अनंता भोईर यांच्याचकडून भव्य चषक आलेला आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्वर्गीय आत्माराम कृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ राजेश आत्माराम पाटील खांडवळ यांच्या माध्यमातून 2 कूलर आम्हाला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सामनावीर कैलासवासी इंदिरा दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ जितेंद्र दयानंद पाटील यांच्याकडून आम्हाला भव्य चषक आलेला आहे. तसेच डॉक्टर देवी आणि अनंता भोईर यांच्या माध्यमातून डिस्काउंट कुपन आलेला आहे. तसेच पंकज भोईर अध्यक्ष टेंभवली वज्रेश्वरी पालखी सोहळा
यांकडून मेडल आलेलं आहे त्यांचा आम्ही विशेष विशेष आभार व्यक्त करतो. तसेच सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये आम्हाला कुमारी अवनी कपिल पाटील व कुमार अर्णव कपिल पाटील आनंद क्लिनिक व अर्णव मेडिकल यांकडून आम्हाला लाभलेले आहे त्यांचे विशेष आभार. सामना सुरू होतोय. पहिलाच बॉल हवेमध्ये कॅच ड्रॉप दिवाला बादवड करेश म्हात्रेला पहिल्याच बॉलवर या ठिकाणी जीवनदान मिळालेलं आहे. 62 धावांचं लक्ष पार करत असताना क्या बात आहे बघा. करेश म्हात्रे यांचा इतिहास सांगायचा तर या स्पर्धेतून प्रथमतः तो चमकला. त्याचनंतर तुम्ही टेंभोलीचा टार्झन ऑफ टेंभोली अर्थातच प्रतीक पाटीलला पाहता की त्याने देखील या स्पर्धेतून आपले नशीब आजमायला सुरुवात केली. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय A1 पवन केने गोरसईचा ब्रँडेड क्रिकेटर त्याची देखील आपण बऱ्याचशा मोठमोठ्या खेळी या स्पर्धेमध्ये बघितल्या आणि त्यांची सुरुवात त्याचबरोबर चिंबीपाड्याचा एक फार महान खेळाडू करण कदमला देखील तुम्ही बघितलेला आहे. ज्यांनी या सर्व खेळाडूंनी आज या टेनिस क्रिकेटमध्ये नाव कमावलेले आहेत परंतु त्यांची सुरुवात या क्रीडांगणातून आणि या स्पर्धेतून झालेली आहे. त्याच्यामुळे ह्या स्पर्धेसाठी ते आवर्जून वेळ देत असतात. यावेळेला ऑन द राईट थोडीशी जागा म्हणून बॉलला पॉइंटच्या वरनं बाहेर काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. काय फिल्डिंग आहे त्या ठिकाणी. 2 ते 3 खेळाडू धावत होते आणि फायनली बॉल त्या ठिकाणी अडवलेला आहे. 2 धावा या दरम्यान पूर्ण झालेल्या आहेत. स्कोर 2 धावांनी आता पुढे जात असताना तुम्ही पाहताय 3 या आकड्यावरती. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मंडप अँड डीजे साठी आम्हाला सौजन्य लाभलेल्या लाखिवली मंडप डेकोरेटर सुनील मधुकर कांबडी आणि त्यांचे सर्व बंधू तसेच डीजे जिनिता डीजे निलेश सज्जन पाटील ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेल्या त्यांचे विशेष आभार. पाणी व्यवस्था देवानंद पाटील माजी सरपंच काटे ज्यांच्या माध्यमातून आरके बिल्डर्स टॉस बॉक्स आणि लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज त्यांचं विशेष आभार व्यक्त करतोय. बाउन्स मिळाला बॉलला. टॉप एज घेत असताना बॉल मागे गेला. पुन्हा कॅच ड्रॉप झाली. दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालेलं आहे आणि विश्वनाथ जाधव या ठिकाणी थोडासा नाराज असेल. योगी पाटील सर पुन्हा एकदा माझ्यासोबत जोडले जातात. प्रथमतः आपण या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज ऐकतात कालच्या रजनीपासून. यस वेलकम योगी सर. गुड इव्हनिंग. धन्यवाद समीर ठाकरे. जरूर कालची रात्र जर पाहिली तर आपण या ठिकाणी खूपच एन्जॉयमेंट केली परंतु तुम्हाला आम्ही खूप मिस केलं कारण तुम्ही सुद्धा खूप बिझी होते कालच्या रात्रीमध्ये. परंतु आज ती एन्जॉयमेंट पुन्हा मात्र आपण या ठिकाणी करणार आहोत त्यात काही शंका नाही. परंतु दोन्ही बॅटरला मात्र संधी मिळाली होती परंतु या ठिकाणी पहा स्वीप करण्याचा प्रयत्न करेश मात्रच्या वतीने केला गेला परंतु शॉट बॅकवर्ड स्क्वेअरला इकडे फिल्डर तैनात होता आणि त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. अखेर शेवटच्या क्षणाला विश्वनाथ जाधवला अखेर करेशची विकेट्स मिळाली. फायनली विकेट त्या ठिकाणी मिळाली. 2 वेळा झेल सोडल्या गेल्या परंतु आता या ठिकाणी आपण पाहतोय की प्रत्येक क्षेत्ररक्षक तुम्हाला संधी देणार नाहीये. माजी महापौर लेजंड ऑफ भिवंडी अर्थातच विलास पाटील साहेबांचे सुपुत्र ॲडव्होकेट मयुरेश विलास पाटील साहेबांचं काही क्षणातच या क्रीडांगणावरती या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी शुभ आगमन होणार आहे. क्रिकेटचे फार मोठे चाहते आणि फार मोठे ऑर्गनायझर आणि खऱ्या अर्थानं भिवंडी क्रिकेटला जर कोणी सुखीचे दिवस आणले असतील तर एक नाव तुम्हाला आवर्जून घ्यावं लागेल ते लेजंड ऑफ भिवंडी माजी महापौर विलासर पाटील साहेबांचं. हो निश्चितपणे कारण आपण जर पाहिलं तर भिवंडी म्हटलं तर क्रिकेटची पंढरी आपण म्हटली जायची आणि त्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर सन्माननीय लेजंड ऑफ भिवंडी विलासर पाटील यांच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवरती पाहिलेल्या आहेत. परंतु आता मात्र पाहिलं तर अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा होत असतात परंतु विलासर पाटील साहेबांनी जी सुरुवात केली ती सुरुवात आतापर्यंत कोणीही केलेली नाहीये. जरूर आणि त्या सुरुवातीला ते सातत्य टिकून पुन्हा या क्रिकेटला चांगले दिवस आणण्यासाठी त्यांनी ती घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीच आज फळ आज समस्त भिवंडीकरांना दिसतंय. पुढचा बॉल विश्वनाथ यावेळी लॉन्ग साइडला लेग लाईन करण्याचा प्रयत्न होता. बॉल मागे निघून गेलेला आहे परंतु बेसला ट्रीम करून गेलेला आहे. फलंदाज बोल्ड होतोय. आउट. सेकंड विकेट गॉन. भन्नाट वेग होता चेंडूमध्ये रिप्ले मध्ये पाहू शकाल. हो यस डावा स्टिक वरती चेंडू आदल आणि अखेर दुसरा धक्का लागत असताना टीम भातवड ब संघाला प्रथमतः करेश मात्रे बाद झाला. आता मात्र पाहिलं तर अमोल मात्र माघारी परततोय की धाबाईचे त्याने मात्र आपल्या संघाला योगदान दिलेलं नाही. शून्यावरती तो मात्र बाद होऊन माघारी चाललाय आणि आता मात्र 12 तरीची जबाबदारी या ठिकाणी वाढली गेली कारण लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 62 धाबांचं आहे. खूप मोठं लक्ष आहे. त्या धाबांचा पाठलाग जर इथे करायचा असेल
तर आता मात्र कुठेतरी भादवड बस संघाला एक चांगली पार्टनरशिपची आवश्यकता आहे आणि जर इथे पार्टनरशिप जर तुम्ही जोडली नाहीये तर मात्र लक्ष तुमच्यापासून अजूनही पाहिलं तर दूर जाऊ शकतोय. परंतु आता नवी फलंदाज आलाय प्रेम चौथ्या क्रमांकावरती, परंतु प्रेमला आता गोलंदाजावरती प्रेम दाखवायचं नाहीये. चला प्रेम नाही तर तो मिलिंद आहे. या गोष्टी होत असतात ज्यावेळी एका संघाचा जर 12 खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये नसतो समीर, तर त्यावेळी थोडस डाबात आपण चेंजेस करतोय. परंतु गोलंदाज आता मात्र पाहिलं तर या ठिकाणी विश्वनाथ जाधव जो हा ट्रिक कंप्लीट करणार का? ओ कडक फटका ऑन साइडला पुल केलाय अँड सक्सेसफुल. चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. व्हॉट अ ग्रेट शॉट यार. आउटस्टँडिंग स्ट्रोक. आप ट्रॅकर बॉलच्या लाईन मध्ये येत असताना बॉलला थेट फेकून दिलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकाचा शेवट या ठिकाणी गोड केलेला आहे आणि धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा 10. जबरदस्त इथे मात्र फटका आपल्याला मिलिंदच्या बॅटमधून पाहायला आपल्याला. षटकाची सुरुवात विश्वनाथ जाधवने चांगल्या प्रमाणे केली, परंतु षटकाचा अंत पाहिला तर कुठेतरी भादवड बस संघासाठी गोड होत असताना परंतु प्रेक्षकाने मात्र त्या ठिकाणी आईवाज झेल पकडलाय. त्या आईवाज झेलसाठी जरूर आपण 100 रुपयाचा पारितोषिक किती देणार आहोत. ज्या मान्यवरांची आपण या ठिकाणी चर्चा सुरू ठेवली होती, भिवंडी महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय लेजंड ऑफ भिवंडी विलास आर पाटील साहेबांचे सुपुत्र ॲडव्होकेट मयुरजी पाटील युवा नेते यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी चुकीचे फटके शार्चलेशन पाहतो आणि त्या अनुषंगाने मात्र तब्बल 3 विकेट्स भादवड बस संघाने गमावले. आणि आता मात्र समीर आपण पाहू शकतो की जो टार्गेट इथे मात्र उभारला आहे टीम गावदेवी स्पोर्ट धानिव संघाने, तो लक्ष मात्र कदाचित आता मात्र इथून मोठं दिसतोय आपल्याला. कारण 3 प्रमुख फलंदाज मात्र या ठिकाणी स्वस्तात बाद झाले. आता मात्र पूर्णपणे मिडल ऑर्डरवरती आता जबाबदारी असेल, कारण मिलिंद खेळपट्टीवरती आहे. त्याने मात्र पाहिलं तर एक चेंडू फेस केला, त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला आणि त्याच्या सोबतीला आता मात्र नवीन फलंदाज मुकेश मते याला आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती. एक खतरनाक बॅटर आहे, डेंजरस कस्टमर इन टाइट सिच्युएशन. मुकेश मतेला आपण अनेक स्पर्धांमध्ये बघितलेला आहे. विशेष म्हणजे बालाजी मध्ये तर यावर्षी धुमाकूळ घातलेला आहे या खेळाडूनं. तोच मुकेश मते आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. तसाच डाव आता पुन्हा एखादा साकारावा लागेल त्याच्या बॅटमधून. तशाच काहीशा रन्स अपेक्षित असतील त्याच्या संघ सहकाऱ्यांना. धावसंख्या तुम्ही पाहतात फक्त 10 रन्स, 62 धावांचं लक्ष्य पार करायचंय. पुन्हा एकदा पुढचा बॉल अक्षय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ कटर होता, पडल्यानंतर बाहेर वळून घेणारा बॉल. धानिव क्रिकेट संघानं आजवर जे कमावलेलं आहे ते एका दिवसांनी नाही कमावलेलं. त्याच्यासाठी अनेक वर्ष त्यांची मेहनत, अनेक वर्ष त्यांनी घेतलेला सराव, हार्डवर्क, स्मार्ट वर्क आणि त्यांनी घेतलेला तो परिश्रम आज या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या गावदेवी स्पोर्ट धानिव संघाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे. यावेळेला आउटसाइड एज, पुन्हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आणखी एक मोठा धक्का भादवड संघाला. मुकेश मते गॉन. ज्याच्या फलंदाजी आपण या ठिकाणी प्रशंसा करतोय समीर, तो फलंदाज मात्र स्वस्तात मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी परत आहेत. कारण करेश मात्रे बाद झाला, त्याच्यानंतर पाहिलं तर अमोल बाद झाला, त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती बाला तरे बाद झाला आणि आता मात्र मुकेश मते या ठिकाणी बाद होऊन माघारी परततोय. चला या ठिकाणी बघा, आईवा झेलसाठी प्रथमेश पाटील
ज्यांच्या माध्यमातून 100 रुपयांचा कॅश प्राईज आहे आणि नुकताच एक जो षटकार लागला तेथे एका प्रेक्षकानं तो झेल पकडलेला आहे आणि त्यांना 100 रुपयांचा कॅश प्राईज आपण येथे देत आहोत. कॉंग्रॅच्युलेशन्स. अशाच कॅचेस पकडत राहा, आणखी पारितोषिक जिंकत राहा आणि या स्पर्धेचा आनंद घेत राहा. मी सुयोग पाटील आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभस्य 100 रुपयांचं कॅश प्राईज त्या परंतु प्रेक्षकाला समीर, द्यायचं आहे. जरूर त्या प्रेक्षकाची आपण जर शैली जर पाहिली तर असं वाटतं गोव्यावरून थेट तो या स्पर्धेमध्ये आलाय की काय. येस 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 हो, आणि आपले पत्रकारही तसेच काहीसे वाटतात. असं वाटतं की एखाद्या बीच वरून ते डायरेक्टली स्पर्धा कव्हर करण्यासाठी आले असावेत. हीच तर ओळख आहे या स्पर्धेची समीर, कारण सर्वजण या स्पर्धेला मात्र पसंती करतात. परंतु या ठिकाणी काय जबरदस्त गोलंदाजी पाहिली आपण. विश्वनाथ जाधवच्या पावलावरती पाऊल ठेवून आतापर्यंत अक्षयनं जबरदस्त कामगिरी केली आणि आतापर्यंत पाहिलं तर एकही धाव अक्षयने खर्च केली नाहीये. 4 लीगल चेंडू हाताळले आणि त्या 4 चेंडूमध्ये पाहिले तर 2 निर्धाव चेंडू पाहिले, 2 विकेट्स पाहिल्या त्या ठिकाणी. आणि आतापर्यंत आपण जर त्या स्पर्धेमध्ये विकेट मिळून ओव्हर 2 पाहिले आपण की हा तिसरा षटक होऊ शकेल का. हो, बॅटची कडा आहे लिडिंग एज, परंतु चेंडू शॉट दरम्यानला चाललाय, परंतु कुठल्याही क्षेत्ररक्षकाने झेल पकडण्याचा समीर प्रयत्न केला नाहीये. हो, थोडेसे सुस्त पाहायला मिळाले विकेटच्या मागे. शॉट थर्डमॅन आणि शॉट फाईन लेग. खरं तर प्रयत्न करणं गरजेचं होतं. चर्चा आपण करत होतो की या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 मेडल षटकं तुम्हाला बघायला मिळालेत. हो, निश्चितपणे, कारण पहिला मेडल षटक आपण जर पाहिलं तर वरालदेवी ताळारी बस संघाच्या विरोधात हंसिका स्फोट पिंपळकर संघाचा प्रीतम भुईरनं मात्र हा कारनामा केला. त्यानंतर दुसरा आपण जर मेडल षटक जर पाहिला तर गावदेवी ओली संघाच्या विरोधात स्वराज हा खेळाडू ठरला सोनिका माता मालवडी बस संघाचा. आणि या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर झपकन बाहेरच्या दिशेने मात्र त्याने काटा घेतोय आणि या षटकाचा विचार केला तर फक्त एक धाव अक्षयने खर्च केली आणि प्रमुख 2 विकेट्स प्राप्त केल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त फलकावरती धावा लागल्या 11 आणि त्या विजयासाठी 12 चेंडूमध्ये 51 धाब्यांची गरज. जरूर आता इथून कमालीचा दबाव वाढलेला असेल तो भादवड संघावरती. आपण या अगोदर देखील योगी सर चर्चा करत होतो की पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणं आणि सेकंड इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करणं त्याच्यामध्ये भरपूर फरक असतो. एखाद्या वेळेला 4 ओव्हर्समध्ये तुम्ही पहिल्यांदा बॅटिंग करताना 7 डावा सहज मारू शकता, परंतु त्या 61 डावा 7 डावांचा पाठलाग दुसऱ्या इनिंगमध्ये करत असताना दबाव असतो आणि जरूर तो दबाव पाहायला मिळाला फलंदाजांवरती. परंतु या विकेट्स वरती आपण जर पाहिलं तर धावा चेस होत आहेत समीर, कारण आम्ही काल दिवस रात्रीचा खेळ पाहिला की 70 पेक्षा अधिक सुद्धा धावा येते, त्या धाबांचा पाठलाग झालेला आहे. परंतु कुठेतरी भादोडबाज संघाची ती प्लॅनिंग होती ती मात्र थोडीशी चुकीची ठरली, कारण टॉप ऑर्डरचे फलंदाज त्यांनी स्वस्तात बाजले, कारण स्टार्ट त्यांना मात्र हवी तशी मिळाली नाहीये आणि तोच दडपण या संघावरती पाहायला आपल्याला. 11 मध्ये आता इथून 50 धाबा जोडायच्या आहेत, कारण 12 धाबा फलकावरती लागल्या गेला. मिनी हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु चेंडूचा लागली जमिनीत सायनं वाईडिश लॉंग आणि हो चूक घडली गेली त्या ठिकाणी आणि अखेर नशिबाचा सौकार मिळाला टीम भादवडबन संघाला. जॉकी मिस्टर विकी चुकी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं घडली आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला चौकारा घरीदा. यावेळेला पुन्हा एकदा फुलर लेन फॉल होतो, ऑनसाइडला ड्राईव्ह केलाय. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण फक्त मिळेल, एकच धाव आणि हळूहळू आता एकतर्फी हा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी सटीक पाहायला मिळाली आहे. मागचा एक चौकार जरूर पाहिला, परंतु तदनंतर पुन्हा नंदननं पलटवार केलेला आहे. हा बॉल पुन्हा पुंध्यात टाकलाय. एकाही वेळेला बॅकलिफ वर करू देत नाहीये. सातत्याने यॉर्क लेन ब्लॉक होल्डमध्ये गोलंदाजी विश्वकर्माच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. जबरदस्त जबरदस्त कामगिरी सध्या आपण पाहतोय. तिन्ही विभागाचा आपण जर विचार केला तर गावदेवी धानवी संघाचा मात्र वर्चस्व पाहिलं आपण, कारण प्रथमतः त्यांच्या फलंदाजाने योग्य ती धावसंख्या उभारली. आता मात्र अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू हाताळला आणि त्याला पाठवला अगदी प्लॉटमध्ये 6 धाबांसाठी षटकार.
शोभा वाढवत असताना भिवंडी महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय विलासराव पाटील साहेबांचे सुपुत्र ॲडव्होकेट मयुरजी पाटील साहेब या स्पर्धेचे जनक राजेंद्र पाटील सरांच्या सोबतीला आता मात्र या ठिकाणी चर्चा करत असताना तुम्ही ऑन स्क्रीनवरती त्यांना पाहू शकाल. सोबतीला सर्व धनेशजी पाटील, सुयोगजी पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. अनेक मान्यवर सध्या आपण व्यासपीठावरती पाहत आहोत. चौथ्या षटकाला सुरुवात केली, कट्टा टाकण्याचा प्रयत्न होता, ती लेन ओळखली आणि चेंडूला फेकून दिला मिडविकेटच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. याच फटक्यांची नितांत गरज आहे, परंतु आता वेळ गेलेली आहे असं म्हणूया आपण. क्रिकेटमध्ये तसं कुठलंही समीकरण सुटणं हे कठीण नाहीये. जोपर्यंत शेवटचा बॉल होत नाही तोपर्यंत कोण जिंकलाय हे सांगणं तेवढं सोपं नसतं. पहिल्याच बॉलवर षटकाराला धावा झाल्या धावफलकावरती 30. ओ माय गॉड, आता येथे बॉल आता तू निसटला. फलंदाजी धावला होता बॉल मागे, पंचांचा नो बॉलचा इशारा. थोडीशी फनी मोमेंट त्या ठिकाणी बघायला मिळाली. समीर, याचप्रमाणे काल मध्यरात्रीमध्ये एक षटकार पाहिला होता आपण कारिवली संघाच्या माध्यमातून. तो षटकार खेळला गेला होता. याचप्रमाणे लेंथ होती, फलंदाजाने चेंडूचा पाठलाग केला आणि थेट त्याला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला आणि सत्ता मात्र त्या ठिकाणी आपण पाहिला होता. आणि तोच परत या फलंदाजाने केला होता. जर इथे षटकार जर आला असता तर सामना जिवंत राहू शकला असता. परंतु नो बॉल आहे, फ्री चेंडू होता. परंतु त्या ठिकाणी या जबरदस्त चेंडूची हाताळणी. आता मात्र आपण म्हणू शकतो की आता मात्र विजय जास्त दूर नाहीये गावठी स्पोर्ट दानिव संघाचा आपण विचार केला तर. हो, फक्त लिगल 4 बॉल त्यांना टाकायचे आहेत आणि पहिल्या विजयाची नोंद या स्पर्धेमध्ये करायची आहे. विश्वकर्मा पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला अक्रॉस द लाईन स्विंग केलाय. हवेमध्ये बॉल फील्डर डाऊन दी बॉल अँड ही मेक्स नो मिस्टेक. विकेट गॉन. आणखी एक धक्का लागतोय भादवड संघाला. काल सुद्धा मात्र आमच्या सोबतीला आपण जर पाहिलं तर जबरदस्त समालोचन त्याच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळालं. त्यांचं जरूर आपण या ठिकाणी करूया हार्दिक स्वागत. परंतु भादवड बस संघाचा आपण विचार केला तर मात्र पूर्णपणे बागफुटला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणतात ना समीर की सत्ता गेली तर मात्र खेळ खल्लास, आणि त्याच अनुषंगाने मात्र पाहतो की भादवड बस संघाचा खेळ खल्लास झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण या ठिकाणी फक्त 3 लिगल चेंडू टाकायचे आहेत गावठी स्पोर्ट दानिव संघाला. 3 पावलं दूर आहे विजयापासून. नवीन फलंदाज पाहिलं तर या ठिकाणी योगेश आलाय. ओ योगेशने फटका हवेत केला. झेल होणार का? स्वतः गोलंदाज विश्वकर्मा चेंडूच्या खाली चूक करत नाहीये. पकडला झेल. सॉफ्ट डिसमिसल, कॉटन बॉल. फलंदाज बाद. बेती गंगा में हात धोते हुए. प्रत्येकी गोलंदाजांना आता विकेट्स घेतलेल्या आहेत आणि जरूर आपल्या इंडिव्हिज्युअल अकाउंट मध्ये आता जय विश्वकर्मा सुद्धा विकेट्स नोंदवत असताना 2 विकेट बॅक टू बॅक त्याला मिळालेत. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. हॅट्रिकची संधी असेल या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत विकेट्स हॅट्रिक तुम्हाला 2 बघायला मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये देखील प्रीतम भोईर हंसिका पिंपलघर गावदेवी लाखिवलीच्या विरुद्ध क्या बात आहे. घर में घुसकर ठोक दिया असं म्हणूया आपण. ज्या प्रकारे प्रीतम भोईरनं त्या दिवशी तो खेळ केला. त्यानंतर निलेश काटे सोनिका माता मालोडी संघाचा मिनेश 11 कारिवलीच्या विरुद्ध विकेट हॅट्रिक त्यांनी घेतली. पुढचा बॉल हॅट्रिक बॉल. यावेळेला सॉफ्टहँडनं फक्त ड्राईव्ह केला, चेंडूला येऊ दिलं. बॉडी लाईनवर येणारा बॉल. 1 धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर आता 1 धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 32 धावा. शेवटचा 1 बॉल. या स्पर्धेमध्ये क्वालिटी अंपायरिंग तुम्हाला बघायला मिळाली. निरंजन सावंत सरांना तुम्ही सध्या पाहतायत. हो, यावेळेला ऑन साइडला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर स्वीप केलाय आणि थेट मिड विकेटच्या पलीकडे बॉलला फेकून दिलाय षटकार. परंतु हा सामना इथे जिंकला गावदेवी स्पोर्ट दानिव संघानं. अभिनंदन टीम दानिव अँड हार्ड लक भादवड बी. थँक्यू डीजे. या दरम्यान मिस्टर करेश मात्रे आणि बाला तर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान आपण नवा आपल्या या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. आणि गोज टू प्लेअर ऑफ द मॅच विश्वनाथ जाधव. बॅटिंग करत असताना मात्र नाबाद 48 धावांचं त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स प्राप्त केले आपल्या संघासाठी. अष्टपैलू कामगिरी त्याची पाहायला मिळाली आणि आपण विश्वनाथ जाधवला या स्पर्धेच्या माध्यमातून सामनावीर पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. चला, भादवड बस संघाला मी विनंती करतो की आपण सर्वजण व्यासपीठावरती आले तरी हरकत नाहीये. मिस्टर करेश मात्रे, बाला तरे सर्वजण आपल्या सहकार्याने घेऊन आमच्या व्यासपीठाकडे या. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि जय आय थिंक विश्वनाथ जाधवला विनंती करतो की आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या. पाहू शकाल या ठिकाणी
सर्व खेळाडू एकमेकांना मात्र त्या ठिकाणी घाटीबिटी देत असताना हस्तांदोलन करत असताना, कारण ज्यावेळी आपण मैदानाच्या आतमध्ये असतो त्यावेळी मात्र एकमेकांच्या विरोधात खेळत असतो, परंतु मैदानाच्या बाहेर ज्यावेळी आपण एकमेकांच्या गाठी होत असतात त्यावेळी मैत्रीचे संबंध आपल्याला जोपासायचे असतात. चला, या विश्वनाथ जाधव या सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आपण पाहतोय प्रथमतः आपण या ठिकाणी तो गिफ्ट ऑफर आहे तो आपण इथे प्रथमतः देऊया, जो आम्हाला डॉक्टर देवी आणि अनंत भुईर मायरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर जे आहेत त्यांच्या वतीने आम्हाला लाभलेला आहे. सन्माननीय सुयोगजी पाटील आपल्यास विनंती करतो की आपण पुढे या, आपल्या शुभ हस्ते आपण हा 40+ डिस्काउंट वाउचर आपण या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते वितरित करा. तदनंतर आपण पाहणार आहोत या ठिकाणी जो मेडल आहे जो आम्हाला पंकज भुईर यांच्याकडून लाभलेला आहे. रेड स्टार हॉटेलचे मालक धनेशजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे, आपल्या शुभ हस्ते आपण मेडल या ठिकाणी वितरित करा. आणि जी आकर्षक ट्रॉफी आहे जी आम्हाला स्वर्गीय इंदिरा दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच ग्रामपंचायत डुंगेचे जितेंद्र दयानंद पाटील यांच्याकडून ट्रॉफी लाभलेला आहे. आपल्यामध्ये पाहू शकाल भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे माजी महापौर विलासराव पाटील साहेबांचे सुपुत्र ॲडव्होकेट मयुरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी या ठिकाणी वितरित करीत आहोत. तर एका सामनावीर पुरस्कारासाठी तब्बल आपण 3 पारितोषिक देत आहोत. सो वेल प्लेड विश्वनाथ जाधव, तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. गणेश मात्रे आपल्यास विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती बाला तरी आपल्याला सुद्धा विनंती असते की आपण सुद्धा येऊन व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि गणेश मात्रे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर या स्पर्धेचे जडक रवींद्र पाटील साहेबांचे ते लाडके भाचे आहेत. वेलकम बाला तरे, आपलं हार्दिक